नमस्कार, मी प्रांजली, प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सिलर, त्याचप्रमाणे लाईफ कोच. निराशा, डिप्रेशन, नैराश्य ही शब्द आपण नेहमीच ऐकतो, आपल्या कानावर पडतात. इनफॅक्ट आपल्या आजूबाजूला, आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये, आपल्या प्रिमायसिसमध्ये, आपल्या फॅमिलीमध्ये सुद्धा हे वाक्य आपण अनेक जणांकडून नेहमीच ऐकतो. तर बऱ्याच जणांचं असं असतं की काय काय करायचं, आम्ही आता नैराश्यात आहे, आम्हाला नैराश्य आलेलं आहे, आम्हाला डिप्रेशन आलेलं आहे, तर आम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी अशा करायला हव्यात की ज्यामुळे आम्ही निराशेच्या या गर्तेतून लवकरात लवकर बाहेर पडूया. तर प्रथम काय करायचं आहे, आपण संक्षिप्त स्वरूपात पॉइंट टू पॉइंट फक्त बघणार आहोत की जर आपल्याला नैराश्य आलं आहे तर आपल्याला काय काय करायचं आहे. तर पहिलं आहे की हे लक्षात घ्या की प्रत्येक माणूस हा युनिक असतो, तेव्हा दुसऱ्यांसोबत कंपॅरिझन करू नका. कंपॅरिझन केल्यामुळे काय होतं की आपल्याला दुःख होतं. सेकंड, एक गोष्ट लक्षात घ्या की या जगामध्ये खूप सारी माणसं आहेत आणि कुठलाच माणूस कुणासारखा नाही. तुमच्यासारखा कुठला व्यक्ती नाही आणि तुम्ही सुद्धा दुसऱ्यासारखे नाही. हाताची जर 5 बोटे सारखी राहत नाही, 5 भावंड सारखी राहत नाही, तर तुम्ही दुसऱ्यासारखे कसे बनाल आणि तसा प्रयत्नही करू नका. हे सेकंड, म्हणजे दुसऱ्यासारखं बनण्याचा प्रयत्न करू नका. थर्ड आहे की जी लोक निगेटिव्ह आहेत, निगेटिव्ह विचारांची आहे किंवा तुमच्या आयुष्यात नकारात्मकता निर्माण करण्याचं काम करते, त्या लोकांपासून 4 हात दूर राहा. कुणाशी सोबत आपल्याला राहायचं आहे तर ज्या लोकांसोबत राहिल्यामुळे तुम्हाला एक मोटिवेशन मिळतं, एक आनंद मिळतो, जे पॉझिटिव्ह आहेत त्यांच्यासोबत जास्तीत जास्त राहण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे काय होईल, तुमचे थॉट्स पॉझिटिव्ह होतील. थॉट्स पॉझिटिव्ह झाले की तुमचं बिहेवियर पॉझिटिव्ह होईल आणि त्यामध्ये तुम्ही निराश असाल तर त्या निराशेच्या गर्तेतून हळूहळू बाहेर जाऊन तुमचं आनंदमय जीवन हे सुरू होईल. त्यानंतर काय आहे तर आपलं खाणं पिणं. बरेचदा लोक खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाही आणि खाण्यापिणं हे सुद्धा एक नैराश्याचं कारण असतं. त्यामुळे आपलं जेवण हे सात्विक असावं, ते वेळ ठरलेली असावी, त्याची क्वांटिटी सुद्धा ठरलेली असावी. तेव्हा आपल्या जेवणाकडे, खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करू नका. ते योग्य पद्धतीत, योग्य प्रकारे घ्या. आणि ॲडिशनल मला वाटते की सात्विक जेवण जेवा, कारण तामसिक जेवण जेवल्याने आपल्यामध्ये असे काही हार्मोन सिक्रेट होतात की ज्यामुळे आपण नैराश्याच्या गर्तेत येऊ शकतो. त्यानंतर दिनचर्या फॉलो करा. आपली एक दिनचर्या ठरवून घ्या. कसं आहे ना की बरेचदा दिनचर्या नसल्यामुळे सुद्धा आपल्याला निराशा येतो, कारण आपलं काही प्लॅनिंग नसतं, दिनचर्या नसते. त्याच्यामुळे आपण कधीही उठतो, कधीही झोपतो, कधीही खातो, कधीही काम करतो, म्हणजे जेवणाच्या वेळेस चहा पितोय. तेव्हा आपली एक दिनचर्या ही ठरवून घ्या की कधी काय करायचं याचं. त्यानंतर निराशेतून बाहेर निघण्यासाठी कदाचित तुम्ही सहमत असाल नसाल, पण एक आणखी मार्ग आहे की जे गरजू व्यक्ती असतात तर त्या गरजू व्यक्तींना मदत करा. जेव्हा आपण गरजू व्यक्तींना मदत करतो आणि त्याच्या चेहऱ्यावरचा एक आनंद, एक समाधान बघतो, तेव्हा आपलं मन सुद्धा समाधानी आणि आनंदी होतो. तेव्हा जी काही आपल्या सभोवताल गरजू व्यक्ती असेल त्यांना मदत नक्की करा. त्यानंतर यश आणि अपयश याला घाबरू नका की कुठली गोष्ट करताना मला यश येईल का, मला अपयश येईल, याचा विचार करू नका. आणि यश आलं तरी वेलकम करा आणि अपयश आलं तरी वेलकम करा, कारण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, हे वाक्य लक्षात ठेवा. आणि अपयशाला सुद्धा एक्सेप्ट करा,
कारण ज्या लोकांमध्ये अपयश पचवण्याची ताकद नसते त्यांना नैराश्य लवकर येतं. तेव्हा यश आणि अपयश या दोन्ही गोष्टींचा एक्सेप्टन्स ठेवा, त्या दोन्ही गोष्टींना स्वीकारा. त्यानंतर मेहनत करा. जे काही आपल्यामध्ये स्किल्स आहेत ती स्किल्स ओळखा, त्यातून एक लक्ष्य ठरवा आणि त्या लक्ष्य प्राप्तीसाठी निरंतर कार्यरत राहा. आणि जेव्हा आपण निरंतर कार्यरत राहू तेव्हा आपल्याला यश मिळेल. पण आपलं काम आहे की आपण कार्य करणे. यशाची अपेक्षा करू नका. तुम्ही प्रयत्न केले यश नक्कीच मिळेल. आता फॉर एक्झाम्पल मध्ये आपण घेऊ, एखादी रनिंग रेस आहे आणि त्या रनिंग रेसमध्ये प्रत्येक रनर हा आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत असतो. पण प्रत्येक रनर हा फर्स्ट येतो का? नाही येत. मग जे रनर्स फर्स्ट येत नाही त्यांनी मेहनत केली नाही असं होतं का? मग त्यांनी नैराश्यात जायचं का? तर नाही. त्यांनी हे ठरवायचं की इट्स ओके, माझ्यापेक्षा त्याने जास्त प्रयत्न केले असेल आणि जास्त प्रॅक्टिस केली असेल, मी सुद्धा नेक्स्ट टाइम जास्त प्रॅक्टिस करेन. कारण तुम्ही हा विचार केला तर येणाऱ्या रनिंग कॉम्पिटिशन मध्ये कदाचित तुम्ही फर्स्ट येऊ शकाल. पण तुम्ही जर हा विचार केला की मी हरलोय आता मी काहीच करू शकणार नाही, तर तुमची समोर येणाऱ्या रनिंग कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेटही करू शकणार नाही आणि मग फर्स्ट येण्याचा तर प्रश्नच निर्माण होत नाही. तेव्हा ऑलवेज पॉझिटिव्ह राहा. यश आणि अपयश या दोन्हींना एक्सेप्ट करा, वेलकम करा, स्वीकारा. तर या ज्या गोष्टी आहे या आपल्याला नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी मदत करतात. तुम्ही जर प्रांजल सायकोलॉजी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. याच पद्धतीने नवनवीन व्हिडिओज मी आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेन. तुर्तास इथेच थांबतेय. धन्यवाद.